शेवईचा उपमा करायचा आहे, पण चेंडूसारखे त्याचे गचगचीत गोळे तयार होतात, मोकळा होत नाही. म्हणजे पाणी खूप पडून कधी कधी तर खीर होतो किंवा मग इतका मोकळा होतो की तो खाताना ती शेवई कच्चीच राहते. परफेक्ट शेवईचा उपमा कसा करायचा, तुम्हालाही प्रश्न पडतो? नमस्कार, मी मधुराज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. अचूक प्रमाणबद्ध रेसिपी आहे. अचूक पद्धतीने आपण हा शेवईचा उपमा करणार आहोत. नवकोरो करकरीत चॅनल पटकन सबस्क्राईब करायचं. तर साहित्य काय घेतलं ते बघूया. साहित्यामध्ये इथे 200 ग्रॅम शेवई घेतलेली आहे. बरोबर 2 कप वजनाला 200 ग्रॅम आणि मेजरमेंटमध्ये 2 कप ही शेवई भरते. 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले, बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 टोमॅटो बिया काढून चिरून घेतले, 4 लसूण पाकळ्या बारीक चिरून, चवीपुरती साखर, जिरं, मोहरी, 4 हिरव्या मिरच्या, चवीपुरतं मीठ, 10 ते 12 कढीपत्ता, हळद आणि हिंग. यासोबतच साजूक तूप, तेल आणि पाणी लागेल. सगळ्यात आधी शेवई भाजून घ्यायची. तर तुपावर भाजलेली शेवईची चव कमाल लागते. तर इथे 2 चमचे साजूक तूप, 1 कपला 1 चमचा, या प्रमाणात 2 चमचे. आता ही शेवई तुपामध्ये घोळवायची. एकसारखं मिसळत मध्यम आचेवर शेवई भाजून घ्यायची. शेवई ही भाजत असताना गॅस मध्यमच ठेवा. दुसरी गोष्ट, एकसारखं मिसळत राहा. तिसरी महत्त्वाची गोष्ट, करपवायची नाही, खरपूस भाजायची नाही. बदामी रंग, अगदी हलकासा सोनेरी रंग आला की गॅस बंद करायचं. ओव्हरकुक अजिबात करायची नाही. चला, शेवई इथे छान भाजून झाली. हे बघा, हलकासा बदामी रंग आलाय, खूप खरपूस नाही केलेली आणि एकसारखी भाजली गेली. चला, 2 कप म्हणजे 200 ग्रॅम शेवई आहे. तर इथे 4 चमचे म्हणजे 4 टेबलस्पून तेल घेतले. आपलंच आहे, madhurazrecipeclub.com वरून खरेदी करू शकता. तेल गरम झालं की फोडणीपूर्वी थोडे काजू तळून घेते. नाही काजू घातले काही हरकत नाही, पण आमच्याकडे आवडतात त्यामुळे थोडेसे तळून बाजूला काढते आणि दिसायलाही सुंदर दिसते उपम्यावर हे काजू. आता तळलेले काजू बाजूला काढूयात. हे काजू जरी असले तरी त्याला बदामी रंग येईपर्यंत तळायचे आणि तो होतो बदाम काजू. तर हे बाजूला ठेवूयात. आता याच तव्यामध्ये घालूयात मोहरी. मोहरी छान चुटचुटली पाहिजे. मोहरी छान चुटचुटायला सुरुवात झाली की लगोलग जिरं. जिरं देखील फुललं पाहिजे. हिंग, लसूण, फोडणी छान मिसळूयात. लगोलग हिरवी मिरची. तळलेल्या मिरचीची चव आहे ना, मग ते शेवईचा उपमा असो, पोहे असो, खूप छान लागते. आता कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा. मिसळायचं. मिरची अशी छान तेलामध्ये परतली ना की म्हणजे पोहा असो, उपीट असो, त्याची चव आहे ना बहारदार लागते. म्हणजे साबुदाणा खिचडीमध्ये पण जरा अशी तेलामध्ये तळून घ्यायची किंवा परतून घ्यायची, मग पुढचे जिन्नस घालायचे, चव बहारदार होते. आणि जेव्हा आपण हा उपमा करतो ना, पुढची आणखी महत्त्वाची टीप म्हणजे खोलगट भांडं पातेल्यात शेवईचा उपमा करू नका. इन जनरल उपमा करताना, पोहे करताना थोडंसं पसरट भांडं घ्या. शक्य असल्यास नॉनस्टिक वापरा. त्यामुळे पसरट असल्यामुळे ते गजगजीत एकाच ठिकाणी चिकटून राहत नाही. फुलायला त्याला छान जागा मिळते आणि तो पदार्थ आपला छान होतो. चला, आता हे छान कांदा परतून झाला. हे बघा, खूप खरपूस करायची अजिबात गरज नाही. हलकासा सोनेरी व्हायला सुरुवात झाली. यामध्ये घालूयात हळद. साधारण 1 पाव चमचा हळद पुरे होते. आता लगोलग यामध्ये टोमॅटो पण घालूयात. मिसळायचं. टोमॅटो अजिबात ओव्हरकुक करायची गरज नाही. 2 मिनिटं पुरेसे आहेत. हे बघा, जेमतेम 2 मिनिटं शिजवलेत. मशी झालेत, सॉफ्ट झालेत, असलं काहीही झालेलं नाही. आता यामध्ये लगोलग ही शेवई जी आपण भाजून घेतली ही घालायची आणि फक्त मिसळून घ्यायची. यामध्येच
मीठही घालूयात म्हणजे मग ते छान मिसळलं जातं. आणि साखर. काय सुंदर दिसतंय बघा. वा. चला 2 कप इथे शेवई घेतली आहे 200 ग्रॅम. तर 2 कपच गरम पाणी मी घेतलं आहे. आता यामध्ये शेवई गरम आहे तर गरम पाण्याचाच वापर करायचा आणि खूप पाणी अजिबात घालायचं नाही. पाणी घातलं की शेवई अशी पसरवून घ्यायची. महत्त्वाची टीप. तुम्हाला जर हे प्रमाण नसेल कळत तर शेवई डुबेल इतकंच पाणी घालायचं. हे बघा, जास्त पाणी मी अजिबात घालत नाही. 2 कप शेवई, 2 कप गरम पाणी. झाकण ठेवायचं आणि पाणी पूर्ण चिरपेपर्यंत, त्यामध्ये सोक होईपर्यंत हे अगदी मंद आचेवर वाफवून घेऊयात. हे बघा, अगदी मंद आचेवर घेतलंय मी आणि शेवई छान शिजतीये. पाणी पूर्ण जिरेपर्यंत आपल्याला हे शिजवायचं आहे. चला, ही शेवई बरोबर 5 मिनिटं व्यवस्थित वाफवून घेतलं. भात कसा शिजवतो अगदी तशी. आणि भाताची शीतं कशी वर येतात तसं शेवई पण छान वाफवली की त्याची शीतं देखील हे बघा किती मोकळी झाली आहे आणि कोरडी फडफडी तर पडली नाही आहे बघा. ही अशी शिजली गेली पाहिजे. वा 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 वा. बघा काय कमाल झाली आहे. आणि हे बघा, अजिबात गचगचीत झालेलं नाही आहे. मस्त अशी मोकळी पण रसरशीत आहे. म्हणजे खाताना घशामध्ये तुम्हाला त्रास होणार नाही. अशी छान रसरशीत आहे, मोकळी आहे आणि मऊ शिजली शेवई. वा. आता यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर देखील घालतो. बहारदार. वा, कमाल. बहारदार होते तुम्हाला सांगते. चवीला पण कमाल लागते. टोमॅटोचा हलकासा आंबटपणा उतरतो, दिसायलाही छान दिसतं आणि अचूक प्रमाण आहे. 2 कप शेवई, 2 कप पाणी. यामध्ये रसरशीत होते, चिकट गोळे नाही होत. कितीही वेळ ठेवा तुम्ही, ही आहे अशी राहते. रेसिपी आवडली तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.